थोड्या दिवसात श्रीराम नवमी जवळ आल्याने आपण सध्या श्रीरामांच्या छान छान गोष्टी ऐकतो आहोत. आज माझ्या गोष्टीचे नाव आहे श्रीरामाचे अध्ययन. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जसे मोठे झाले तेव्हा दशरथ राजाने त्यांचे मौजी बंधन केले आणि आपल्या मुलांना वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीने सर्व ज्ञान मिळवण्यासाठी पाठवले. त्या काळामध्ये 8व्या वर्षी मुले घर सोडून ज्ञान मिळवण्यासाठी गुरुगृही जाऊन तेथे पडेल ते काम करून वेदपुराणे, धनुर्विद्या, शस्त्रविद्या यांचे सखोल ज्ञान मिळवत असत. जसे आत्ता तुम्ही छान शाळेत जाता आणि आपल्या टीचरकडून छान छान लेसन्स शिकता, हो की नाही? अगदी तसेच. पण त्या काळातील गुरुकुल पद्धतीमध्ये राजकुमार आणि सामान्य मुले सगळ्यांची एकत्र राहण्याची, खाण्याची सोय होत असे. गुरुमातेला मदत म्हणून जंगलात जाऊन लाकूड फाटा गोळा करून आणणे, नदीवर जाऊन पाणी घेऊन येणे, गाई म्हशींचा शेणगोठा करणे, अशी सगळ्या प्रकारची कामे सगळ्यांमध्ये वाटून दिली जायची आणि आपल्या वाटणीची कामे प्रत्येकाला करावी लागायची. श्रीराम अत्यंत हुशार आणि आज्ञाधारक विद्यार्थी होते. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे राजकुमार असूनही ऋषी वसिष्ठांच्या गुरुकुलामध्ये अतिशय शिस्तीने आणि प्रेमाने राहिले. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे श्रीराम आपल्या सर्व गुरुबंधूंमध्ये सर्वांचे लाडके बनले होते. अशा रीतीने आपल्या गुरुकुलातील विद्याभ्यासामध्ये श्रीराम आणि त्यांचे भाऊ धनुर्विद्या, वेदपुराणे आणि शस्त्रास्त्र विद्येमध्ये निपुण झाले. चारही राजकुमार गुरुकुलामधून अयोध्येला परतले तेव्हा राजा दशरथ, त्याच्या राण्या आणि सर्व अयोध्या नगरीने त्यांचे खूप थाटामाटात स्वागत केले.